अत्यंत प्रामाणिक होऊन स्वतःशी एकांतामध्ये कधीतरी हे म्हणून बघा, ज्ञानोबा माझा, हे एकदा म्हणून बघा, परिणाम काय होतो आपल्याला कळेल. प्रयोग आहे, करून बघा आपण. नाही तर घरात कोणी नसताना सगळा अंधार करा आणि बेंबीच्या देठापासून एकदा ओरडा, ज्ञानोबा माझा, एकदाच ओरडा. काय परिणाम होतो अनुभवा. मनापासून ओरडायचं, मोठ्याने ओरडायचं, बेंबीच्या देठापासून आक्रोश करायचा की या जगतामध्ये माझं जर कोणी असेल तर ते फक्त ज्ञानोबा, बस. याच्या पलीकडे माझं पण ते कुठेही जाऊ नये, याच्याकरता भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना केली पाहिजे. ज्ञानोबाराय आपल्यावर उपकार करण्याकरता या पृथ्वी तलावर आले. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या हातामध्ये दिला. ज्ञानोबाराने तुमच्या माझ्या कल्याणाकरता सद्गुरूंच्या चरणाजवळ बसायला मागितलं. स्वजीवनाचा कोणताही विचार न करता ज्ञानोबारांनी फक्त आपल्या कल्याणाकरता वाङ्मय निर्मिती केली. त्याचा विचार आपण केला पाहिजे आणि जे आपल्याकरता निर्माण झालेलं आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे, त्याची उपासना आपण केली पाहिजे, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. ज्ञानेश्वरी उपासनाही करा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यासही करा, असं आतापर्यंतचे सगळे पूर्वज आपल्याला सांगत आलेले. ज्ञानेश्वरी रोज नित्य नियमानं वाचत राहणं तर ज्ञानेश्वरीची ही उपासना आहे. आणि वाचलेल्या ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी मनात साठवून दिवसभर त्याचं चिंतन करत राहणं हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास होत असतो. म्हणून सकाळी किती ओव्या वाचायच्या याला काही बंधन नाही. आपण 300 ओव्या वाचू तर 15 दिवसामध्ये पारायण होईल. आपण जर महिन्याभरामध्ये पारायण होईल. आपण जर 600 ओव्या वाचू तर 15 दिवसात पारायण होईल. आपण 1000 ओव्या वाचू तर 9 दिवसात पारायण होईल. आपण 9000 ओव्या वाचू तर 1 दिवसात पारायण होईल. आपल्यावर अवलंबून आहे. आपण 5-5 ओव्या वाचत राहू तर आयुष्यभर पारायण चालू राहील. ते कसं का असेना पण ते वाचत राहिलं पाहिजे. आणि जेवढं आपण वाचतो त्याच्यातली एक ओवी तरी दिवसभराच्या चिंतनाकरता म्हणून आपल्याला आपल्या मनात साठवून ठेवता आली पाहिजे. जास्त ओव्या वाचा कशा करता, कारण 50 वाचल्या तर एखादी लक्षात राहील, 5 वाचल्या तर एकही लक्षात राहणार नाही. म्हणून पण 100 वाचा म्हणजे एखादी दुसरी ओवी लक्षात राहील. काय होतं, आपण ऑफिसमध्ये जातो, व्यवसायाला जातो, घरातली कामं करतो, शेतात जातो. ही सगळी कामं आपल्या प्रपंचाकरता करणं अपरिहार्य आहे. ती करणं आवश्यक आहे, ते आपलं कर्तव्यच आहे. पण हे सगळं करत असताना आपल्या विचारांची एक पार्श्वभूमी, आपल्या विचाराचा एक प्रवाह या सगळ्याच्या माघारी चालू असला पाहिजे. ज्याला इंग्रजीमध्ये सबकॉन्शियस माइंड म्हणतात की नाही, तिकडं त्या भागामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओवीचा विचार